मेहनत करण्याची भरपूर क्षमता असलेल्या वृषभ राशीच्या व्यक्ती, या व्यक्तींना बदल स्वीकारता येत नाही हे मात्र खरं. त्यांना स्थैर्यप्रिय असतं. बदल स्वीकारायचं म्हटलं की थोडीशी अडचण यांना होते. आयुष्यात कधीकधी बदल स्वीकारणं आवश्यक असतं. जुन्या गोष्टींना चिटकून न राहता नव्या संधी ओळखायला शिकलं पाहिजे. अशा या वृषभ राशीसाठी ऑगस्ट महिना काय घेऊन आलाय बरं? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, वृषभ राशीची लोक तशी तर स्थिर, संयमी आणि भौतिक गोष्टींमध्ये रुची असलेली असतात. मेहनत करण्याची क्षमता असते, पण हे मेहनत त्याच गोष्टीत करतात ज्यात यांना रस असतो, इंटरेस्ट असतो. जिथे यांना इंटरेस्ट नाही अशा गोष्टींमध्ये हे प्रचंड आळशीपणा करतात. हट्टीसुद्धा असतात. एकदा काही ठरवलं की मग तेच योग्य आहे असं त्यांना वाटतं. इतरांचं मत न ऐकणं ही वृषभ राशीची एक कमतरता आपण म्हणू शकतो. हे टाळण्यासाठी थोडंसं लवचिक त्यांनी व्हायला हवं. इतरांचं ऐकण्याची तयारी दाखवायला हवी. वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये असणारा चांगला गुण म्हणजे जवळच्या व्यक्तींसाठी या काहीही करायला तयार असतात. एकदा का एखाद्याला यांनी आपलं मानलं की मग हातचं राखून काही ठेवत नाहीत. अशा या वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना आर्थिकदृष्ट्या चांगले परिणाम देणारा सिद्ध होणार आहे. खास करून 19 ऑगस्टपर्यंत धनलाभाची शक्यता आहे. पण आता हा धनलाभ कशा प्रकारचा असेल, तर जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते परत मिळू शकतात, किंवा तुम्ही एखादी गुंतवणूक आधी केली होती त्याच्यावर चांगला परतावा मिळू शकतो. ऑगस्ट महिन्यात एखादा मोठा खर्च सुद्धा होऊ शकतो, पण तो खर्च तुम्ही तुमच्या इच्छेने करणार असाल, नाईलाजाने नाही. म्हणजेच तुमच्या आवडीची एखादी वस्तू घेण्यासाठी पैसे खर्च कराल, किंवा एखादी गोष्ट तुमच्या आवडीची जी खूप दिवसांची तुमची इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी तो खर्च असेल. पण हेही तितकंच खरं आहे की 20 ऑगस्ट नंतर मात्र नको असलेले खर्च सुद्धा डोकं वर काढू शकतात. त्यामुळे तुम्हाला 20 ऑगस्टपर्यंत जो कुठला खर्च करायचा आहे तो विचार करून नियोजनपूर्वक करायचा आहे. कारण 20 ऑगस्ट नंतरचे खर्च तुमच्यासाठी आवश्यक असतील आणि नाईलाजाने करावे लागणारे असतील. त्याचबरोबर 20 ऑगस्ट नंतर कुठलेही ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी लागेल, कारण त्यात नुकसान होण्याची शक्यता आहे. आता बोलूया नोकरी करणाऱ्यांबद्दल. कर्मचारी वर्गासाठी मेहनत आणि कार्यगुणांची दखल घेणारा, अर्थात बढती किंवा वाढीच्या संधी देणारा ऑगस्ट महिना ठरणार आहे. साध्या भाषेत सांगायचं झालं तर प्रमोशन, नवीन जबाबदाऱ्या हे सगळं तुम्हाला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणार आहे. परंतु 21 ऑगस्ट नंतरचा काळ थोडाफार त्रासदायक ठरू शकतो, कारण 21 ऑगस्ट नंतर कामाचा ताण सुद्धा वाढेल, जो तुमच्यासाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. आता व्यवसाय करणाऱ्यांबद्दल सांगायचं झालं तर 1 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत व्यावसायिकांसाठी चांगल्या संधी येऊ शकतात. एखादा नवा करार सुद्धा होऊ शकतो. 16 ऑगस्ट नंतर तुमचं असं एखादं काम होऊ शकतं ज्याची तुम्ही शक्यताच सोडून दिली होती, जे अडकलं होतं. असं काम एखादं 16 ऑगस्ट नंतर होण्याची शक्यता आहे. व्यवसाय तसा स्थिर असेल, नवीन विस्तार मात्र सध्या टाळावा. आता बोलूया वृषभ राशीच्या कौटुंबिक स्थितीबद्दल. वृषभ राशीच्या लोकांची कौटुंबिक स्थिती अर्थातच आनंदाची असणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये कुटुंबातील सदस्यांचा एकमेकात प्रेम आणि गोडवा वाढणार आहे. वृषभ राशीच्या लोकांची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी 11 ऑगस्टपर्यंतचा काळ खास असणार आहे. वृषभ राशीचे जे विद्यार्थी आहेत त्यांची एखादी इच्छापूर्ती हा ऑगस्ट महिना करून देऊ शकतो. विवाहित लोकांबद्दल सांगायचं झालं तर वृषभ राशीच्या लोकांचे जे जोडीदार आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून किंवा तुमच्याकडून एखादं गिफ्ट ऑगस्ट महिन्यामध्ये मिळण्याचा योग आहे. त्याचबरोबर तुमच्या जोडीदाराच्या भावंडांबरोबर सुद्धा एखाद्या गेट टुगेदरची शक्यता आहे. आता जे प्रेमात आहेत त्यांच्याबद्दल बोलूया. प्रेमी युगुलांच्या जीवनाबद्दल सांगायचं झालं तर जोडीदाराच्या तब्येतीच्या समस्या त्रास देऊ शकतात. पण त्याचबरोबर जोडीदाराच्या कामामध्ये एखादा सकारात्मक बदल होण्याची सुद्धा शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर 1 ऑगस्टपासून 19 ऑगस्टपर्यंत वृषभ राशीच्या लोकांची तब्येत चांगली राहील. पण 20 ऑगस्ट नंतर 31 ऑगस्टपर्यंत तब्येतीच्या छोट्या मोठ्या तक्रारी त्रास देऊ शकतात. त्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. मंडळी, हे होतं वृषभ राशीचं ऑगस्ट महिन्याचं राशी भविष्य. पण आता ज्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी आमच्या राशी भविष्यामध्ये सांगता तसा अनुभव काही आम्हाला येत नाही, तर जर तुम्हाला तसा अनुभव येत नसेल तर तुम्ही त्यावर उपाय करायला हवेत. कारण ग्रह बदल होतात आणि ग्रह बदलांनुसार राशी भविष्य सांगितलं जातं. पण ते ग्रह जर तुमच्या मूळ पत्रिकेमध्ये तुमच्यासाठी अनुकूल नसतील तर मात्र तुम्हाला हवा तसा अनुभव येत नाही. पण आता श्रावण महिना सुरू होतोय. श्रावण महिन्यामध्ये केले जाणारे व्रतवैकल्य ग्रहशांती करणारे असतात. म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये कुठले खास उपाय करावे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातले व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत, ते नक्की बघा. खास करून तुम्हाला जर आर्थिक अडचण असेल, खूप कर्ज झालं असेल तर त्यावर एक उपाय आहे. तो उपाय काय आहे ते बघूया.
ज्यांना खूप कर्ज झालंय किंवा पैसा घरात टिकत नाहीये किंवा आर्थिक अडचणी आहेत, अशा वृषभ राशीच्या लोकांनी श्रावणी सोमवारपासून एक उपाय करावा. श्रावणी सोमवारपासून सुरुवात करून 7 दिवस हा उपाय करायचा आहे. काय करायचंय? श्रावणी सोमवारी सकाळी लाल मसुराची डाळ घ्यायची, एक मुठभर घ्यायची आहे आणि ती घेऊन महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि महादेवांना ती मुठभर मसुराची जी डाळ घेतलेली आहे ती अर्पण करायची. पण कशी अर्पण करायची? एका मंत्राचा जप करत अर्पण करायची. तो मंत्र असा आहे, ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः. या मंत्राचा जप करत ही मसुराची डाळ तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायची आहे. या प्रकारे 7 सोमवार हा उपाय केला तर कर्जमुक्ती होते, आर्थिक समस्या दूर होतात. हा ज्योतिषशास्त्रातला एक उपाय आहे. पण त्याबरोबर तुमचे प्रामाणिक कष्ट, मेहनत सुद्धा आवश्यक आहे. कारण प्रयत्नांती परमेश्वर असतो, दे रे हरी खाटल्यावरी असं नसतं. पण तुम्ही प्रयत्न करून थकला असाल तर ज्योतिषशास्त्राच्या मदतीने तुम्ही असे उपाय करू शकता जे तुमच्या प्रयत्नांमध्ये यश देण्याचं काम करू शकतात. मंडळी, तुम्हाला मेष राशीबद्दलही जाणून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ सुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे, तो नक्की बघा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.